ऐकलात त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करणार आहोत। या स्पर्धेचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय देवानंद वजे साहेबांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत। अगदी अंडरम पासून झालेला प्रवास आणि त्यानंतर ओरम टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलात तर त्यांचा आवाज दुमदुमताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांच्या आवाजाच्या माध्यमातून आज दिवसभरामध्ये आपण त्यांचा आवाज ऐकलात। उत्कर्ष पाटील आपण अजून उत्तुंग भरारी घेऊ आणि मोठमोठ्या स्वप्नांना पंख फुटो आणि ती भरारी तुमची पूर्ण हो यासाठी आपलं खऱ्या अर्थानं हार्दिक शुभेच्छा असतील। चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं। दोन टीमच्या माध्यमातून आपण पाहतायत अनुभवतायत। सामन्याला होईल सुरुवात। सध्या तरी आपण पाहतायत कोळी आगरी एकता समाज मंडळ विश्वस्त अध्यक्ष पाहायला मिळतात आणि पोईसर जिमखाना चे अध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते मुकेशभाई भंडारी, त्यांच्या समेत अतिश भंडारी यांना आपण पाहतायत। नेहमीच त्यांच्या पाठीशी असतात दिवाकर म्हात्रे साहेब असतील आणि संपूर्ण जी मंडळी नेहमीच आपल्याला पाहायला मिळते। गोपाळ शेट्टी सर सुद्धा आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात आणि या मैदानात त्यांचे पदस्पर्श सुद्धा लाभलेले आहेत। यावेळेला ऑन साइडला काय फटका खेळलाय परंतु कंट्रोल असेल का? कॅचेस विन द मॅचेस, कॅच ड्रॉप प्रतीक त्या ठिकाणी होते। एकाच क्षणाला स्तब्ध झाले। इथून आपण पाहिलं तर साईश ठाकूर सारख्या एक आयकॉन खेळाडूचा झेल सोडणं किती त्रस्त असेल। टेक द कॅच अँड विन द मॅच खूप महत्वपूर्ण भाग असतो आणि जीत समोर त्यावेळेला साईशने उचललेला एक पाऊल की मोठा फटका मारायचा आहे। अप्रतिम चांगला फटका फोर्स केला या बॉलला। एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पुढे सरसावेल, त्याला बीट करत बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने निघून चाललाय। तत्पूर्वी आराम के साथ 2 धावा मिळतील। तिसऱ्या धावेसाठी वळाले होते। इथे मात्र विकेट मिळण्याची दाट शक्यता, पंचांकडे दात करीबी मामला। काय परफेक्ट पोचलेत का? डायरेक्ट हिट करण्याचा इरादा होता त्या ठिकाणी। राकेश पाटील त्या ठिकाणी सांगतात पोलीस दलात कार्यरत आहेत। सद्र क्षणाय खल निग्रहणाय हे पोलीस बांधवांचं ब्रीद वाक्य पाहायला मिळतं। फार वेगाने आले होते, सेलिब्रेशन करतायत परंतु इथे कॉन्फिडेंटली आहेत का या आपण पाहूया। विरल नायर सर थर्ड अंपायरच्या भूमिकेत रेफर केले गेले। टेक्नॉलॉजी अप्रतिम आहे। नॉट आउट वेगाने फेकी झाली। कदाचित त्या ठिकाणी जर डायरेक्ट हिट झाला असता तर डेफिनेटली विकेट मिळण्याचे चान्सेस निर्माण झाले असते। रेड सिग्नल मिळाला असता। पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, राकेश पाटील यांनी मात्र फेकी केली परंतु बॅट अप्रतिम ग्राउंडिंग केली आणि त्याचा फायदा मिळतो तुम्हाला। जेव्हा तुम्ही बॅट ग्राउंडिंग करता त्यावेळेला डेफिनेटली त्याचा फायदा मिळत असतो आणि तेच केलं साईश ठाकूरने। 1 रन यावेळेला कॉटन बॉलची संधी होती परंतु इथून जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने 3 बॉलचा खेळ झालाय, संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3। या धावसंख्येवर उत्कर्ष आमच्या समोर जोडले गेलेत। शेवटची इनिंग त्यांची सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून। 3 बॉलचा खेळ झालाय। संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर तानसा किंग टीम प्रथम बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर त्यांनी क्लायमेट पाहिलं की 5:30 वाजलेत, आपल्याला बॅटिंग स्वीकारायची आहे आणि त्यामुळे आता बॅटिंग करत असताना पहिलं षटक अजूनपर्यंत पॉवरफुल नाहीये। डायरेक्ट हिट करण्याचा इरादा होता, पंचांकडे दाद मागितली, चान्स घेतला होता त्या ठिकाणी अजय घरतने। मॅन फ्रॉम खानिवडे, एक वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर। पहा बॉल जीतचा, ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर केला जीत गावडने आणि अजय घरतचा बरोबर निशाणा होता 3 स्टंप्सवर परंतु क्रीज मध्ये सुरक्षित होते। 3 धावा 4 बॉलच्या समाप्तीनंतर। डान्सिंग डाऊन द ट्रॅक सागर कुडू एक वेगळ्याच प्रयत्नात आहेत। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतायत परंतु ही नामी संधी आहे। तुम्हाला ओपनिंग बॅटर म्हणून तुम्हाला धाडलंय तरी ते सेन्सेशनल क्रिकेट खेळावं लागेल, सेन्सिबल बॅटिंग करावी लागेल कारण पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत जीत गावडने हाताळलेले 5 बॉल लगातार 3 बॉल डॉट। प्रेशर ऑफ सिच्युएशन काय म्हणशील उत्कर्ष, ज्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी केले? खूप चांगली गोलंदाजी। पहिल्या षटकात पॉवर प्ले मध्ये फलंदाजांना बांधून ठेवले परंतु या वेळेला पुन्हा एकदा चेंडू बराच काळ हवेत आहे। क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतायत आणि इथे खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल अगदी शेवटच्या क्षणाला तोही आपण पाहतात कॅच ड्रॉप झालाय।
निखिल पाटील आणि घनश्याम मोहिते या दोन्ही व्यक्तिमत्वांकडून राहुलजी पाटील अर्थात चिंटू दादा यांच्यासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे आणि मागचा मॅन ऑफ द मॅच राहुल पाटील 11 चेंडू आणि 30 धावा करत सामन्यावर शिक्कामोर्तब केलं. या आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत रवींद्र वजे साहेबांचा. या ठिकाणी राजूजी पाटील साहेब, राजू दादा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान आपण करावं. क्या बात आहे मनीष निजाई, साहिल पाटील आम्हाला माहिती देत आहेत की काल जी आपण व्हिडिओ पाहिली होती देवानंद वजे साहेब जे चेतन पाटीलची क्रीज गेल स्टाईल मध्ये, ती जवळजवळ 24 तासामध्ये 10 लाख जणांनी पाहिलेली आहे. म्हणजेच काहीतरी अग्री प्रीमियर लीग ही वेगळ्या स्तराला पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. विकेट घेतल्यानंतर सुद्धा प्लस पॉइंट असं झालं की गौरव किनीला त्याने परत बोलावून बॅटिंगसाठी आमंत्रित केलं गेलं. हे सुद्धा डिसिप्लिन दिसलं त्या व्हिडिओमध्ये. अप्रतिम चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. यस पंच, बॉल त्या मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या 11 झाले. साईश ठाकूर एका साईडला चांगली बॅटिंग करत असताना षटकार त्याच्या बॅटमधून आला. 2 बॉलमध्ये 7 रन आतापर्यंत त्याच्या बॅटमधून येत असताना उत्कर्ष काय म्हणशील, सुरुवात संत गतीने आपल्याला पाहायला मिळाली, परंतु आता दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर राज पाटीलच्या खरपूस समाचार घेतला, कारण हा खेळाडू तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा आहे. अगदी बरोबर. साईश ठाकूरकडे ते गुणवत्ता आहे, साईश ठाकूरकडे ते फटके आहेत आणि खऱ्या अर्थानं पहिल्याच बॉलवरती काही फटका केला. या वेळेला रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्विच जसे झाले वळाले त्यावेळेला राज पाटील यांनी बॉलचा वेग कमी केला आणि शरीरापासून आणखीन बॉल बाहेर ठेवला होता व्हाईट बॉल साठी. रिव्ह्यू आहे. तिसरे पंच मात्र पाहतील काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, हा व्हाईट बॉल आहे की नाही, या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. विश नेटवर्कची टीम पुन्हा एकदा बिझी होईल. सर या वेळेला पाहतायत, चेक करतायत एक्झॅक्टली व्हाईट बॉल आहे का. अग्री प्रीमियर लीग सीझन 9 मध्ये आपण आहोत. यंदाच्या वर्षात मोटरसायकलवर सर्वांचं लक्ष वेधित राहिलंय. जो चांगला खेळेल तो या मोटरसायकलवर स्वार होईल आणि पहिलं विजेतेपद खऱ्या अर्थानं मोटरसायकलचा मानकरी ठरेल. यस, यावेळेला आपण पाहिलं तर ऑन द लाईन व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि यस पंच दर्शवत आहेत. चांगलं डिसिजन पाहायला मिळालं विरल नायर सरांकडून आणि ह्याच गोष्टी खूप प्रामुख्याने पाहिल्या जातात जेव्हा थर्ड अंपायर रेफर केलं जातं. आणि बारकाईने साहिल पाटील या ठिकाणी लक्ष देत असताना पाहायला मिळतात. झूम कसं करावं, ऍक्शन रिप्ले कसं दाखवावं. यावेळेला क्लीन बोल्ड. सागर कुडू पहिल्या बॉल पासून स्ट्रगल करत होते, संघर्ष करत होते, परंतु संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला येत असतो. त्या संघर्षाला सामोरे जाण्याची ताकद आपल्यामध्ये असायला हवी, परंतु संघर्षाला सामोरे गेले नाहीत आणि अखेरकार यश मिळालं. क्लीन बोल्ड. जणू काही या बॉलने स्टंपची गळाभेट घेतली की काय. सागर शामराव कुडू 6 बॉलमध्ये 4 रन करत माघारी परतवलं आणि विकेट डाऊन. फर्स्ट विकेट डाऊन, 13 लॉस ऑफ 1 विकेट. म्हणतात ना, आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले ना तर खेळाडूनं दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका, कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल हा नेहमीच बेस्ट ऍक्टरलाच देतो. तर इथे मात्र सबब आणि कारण सांगून चालत नाही उत्कर्ष, कारण कारण सांगणारी माणसं यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी माणसं कारण सांगत बसत नाहीत. त्यामुळे या 2 गोष्टी क्रिकेटमध्ये फार आवर्जून म्हणाव्याशा वाटतील. 2 बॉलचा खेळ झालाय, 13 रन. काय म्हणशील, कितीपर्यंत टार्गेट यावेळेला संध्याकाळच्या सत्रामध्ये जायला हवं? संध्याकाळचं सत्र आहे, 6 षटकांचं क्रिकेट आहे. इथून किमान 60 धावा या व्हायला हव्या, कारण इथून 70 धावा देखील मागच्या मॅच मध्ये चेज होताना आपण पाहिलेल्या 69 धावा चेज झाल्या, म्हणजेच 60 धावा ही तेवढ्याच गरजेचं असेल. राहुल पाटील मॅन ऑफ द मॅच आपल्याला बघायला मिळाले. आपण राहुल पाटील, चिंटू दादा आणि मुकेश भाई भंडारी यांना मी विनंती करेन. मुकेश भाई आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी सन्मानित करायचे. अग्री सामनावीर
मुकेश भाई यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच आपण सन्मानित करायचे आहे आणि मुकेश भाई भंडारी आज उपस्थित झालेत आणि त्यांच्या माहितीसाठी नवनिर्वाचित नगरसेवक आहेत आणि 2000 रुपये निखिलजी पाटील आणि गणेशश्याम मोहिते त्यांच्या माध्यमातून 2 षटकार आल्याबद्दल 2000 रुपये त्यांना हे कॅश प्राइज दिलं जाईल आणि नुकतीच कालच्या दिवसामध्ये गट नेतेपदी जी मात्र नियुक्ती झाले आणि नवनिर्वाचित नगरसेवक त्यांना आपण पाहतायत राहुल पाटील. पंधरा धावा 1 गडी बाद आणि इथून आपण पाहतायत राहुल पाटील अजून सुद्धा सांगतायत टायगर अभी जिंदा आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. मुकेश भाई धन्यवाद, आपण असनास्तन व्हायचं आहे. 15 धावा झाले, 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. राज 3 बॉल आतापर्यंत हाताळले गेले. हळूहळू मात्र घड्याळाचा काटा पुढे चाललेला आहे आणि सूर्य सुद्धा अस्ताला जाईल, त्यामुळे आपण थोडस लक्ष केंद्रित करा वेळेवर. नो एक्सक्यूज, बॅड लाईटचा कोणत्याही प्रकारचा अपील चालणार नाहीये. या वेळेला नो बॉलचा इशारा जरूर आणि सरळ बॉलला फेकून दिले. 4 धावांकरता नो प्लस 4 मिळतील 5. व्हीआयपी बॉक्स आपल्याला पाहायला मिळतं. विकी वजे मॅचचा आनंद घेत असताना आणि संपूर्ण त्यांची टीम धीरज करत असतील. प्रितेश पाटील यांना आपण पाहतायत, बंड्या यांना आपण पाहू शकताय, सोने यांना आपण पाहू शकाल. सुधीर वजा सध्या तरी व्यासपीठावर आहेत, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. व्हीआयपी बॉक्स थँक्यू व्हेरी मच. चांगला बॉल होता. सचिन घरात मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फ्रीडच्या बॉलवर जोखीम पत्करण्याचा प्रयत्न केला. आयुष्यात जोखीम पत्कारा, आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल, हे स्वामी विवेकानंद यांचे विचार. हा व्हीआयपी बॉक्स आपल्याला पाहायला मिळतो. विकी वजे माट्या, पंकज ज्या पद्धतीने त्यांना लाईक करायचे विकी वजे आणि त्यामुळे माट्या हे नाव खूप फेम झालं. चांगला बॉल, चांगला बॉल, वाईट यॉर्कर स्टंप्सला चिकटून आहेत. अजय घरत भरपूर वर्षांचा दांडगा अनुभव आपल्याला पाहायला मिळतो, अनुभवाचा खजिना आहे. बॉल पकडण्याची शैली त्यांची अफलातून पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर अमर पाटील दर्शवत आहेत. 20 धावा झालेत, 20 धावांवर थांबलेत आतापर्यंत. उत्कर्ष धावा थांबलेत. संध्याकाळचं सत्र आहे आणि हळूहळू आता थंड गुलाबी हवा वाहताना पाहायला मिळते. अगदी बरोबर, या वेळेला धावा देखील थांबतायत. फटका तर जरूर खेळला अलॉंग दी कार्पेट. बॉल चाललाय वेगाने, क्षेत्ररक्षक डीप मधनं बॉलला फील्ड करतील. तुर्तास धावसंख्या दुहेरीसाठी वळाले आणि साईश ठाकूर डेंजर एंडला होते. शेवटच्या क्षणाला बॅट ग्राउंड केली आणि तदनंतर 2 धावा इथून परिपूर्ण देखील केल्या. 2 षटकांचा खेळ संपला. 22 धावा, 22 धाव्यांवरती 1 धक्का अशी स्थिती बघायला मिळते. आगरी प्रीमियर लीग पर्व 9 यामध्ये आजच्या दिवसाकरिता आम्हाला संधी दिली. खऱ्या अर्थानं देवानंद वजेसाहेब आणि रुपेश पाटील भाऊ, त्यानंतर मनोज सर, या सर्वांचे आम्ही खूप खूप आभार मानू इच्छितो. मागच्या वर्षी देखील या स्पर्धेला 2 दिवस आम्हाला निमंत्रण दिलं होतं आणि यंदाच्या वर्षात देखील आजच्या दिवसाकरिता आम्हाला आवाज देण्याची संधी दिली. या सर्व आयोजकांचं, कोर कमिटीचं आम्ही मनपूर्वक आभार मानू इच्छितो. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 22 धावा आणि 22 वरती 1 धक्का तानसा किंग या संघाला इथे लागलेला आहे. 3ऱ्या षटकात पुन्हा एकदा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजे जीत गावट, संघाचे स्टार आयकॉन खेळाडू. 2 वर्ष गॅप आणि तदनंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये APL गाजवत असताना जीत यांना आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅक वरती येत आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये 22 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जीत गावड. या बॉलला आपण पाहिलं तर लेफ्ट केलं होतं, बाउन्स मिळाला होता कारण या खेळपट्टीत जान आहे. यस वाईट बॉल आशुतोष व्यवहारे सरांकडून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24. 23 धावा, 23 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 3 जीत गावड. पहिलं षटक फक्त 5 धावांचं पाहायला मिळालं. ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर जरूर केला गेला. मिडॉनचा फिल्डर पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग प्रतीकच्या द्वारे. मॅन फ्रॉम चांदीप 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचतो 24. लॉस ऑफ 1 विकेट. तानसा किंग या टीमचे अभिजित किनी आणि पंकज किनी हे 2 ओनर आहेत. त्या तानसा किंग खराटतारा या टीमचे. तर एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय जो यंगस्टर टिंबोडे उमरोळी हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. प्रफुल्ल पाटील, सागर पाटील, राजन पाटील यांचा हा संघ आपण पाहतायत.
ऑन साइडला सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता, परंतु वेळ होता, कॅरी करू शकले नाहीत. पण बाउन्सने चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 रन सचिन घरत यांच्या बॅटमधून येतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 26 धावा. 26 धावा या धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3च्या खेळाला देखील सुरुवात झाली. जीत गावड आले, ज्यांनी आतापर्यंत 8 बॉल परिपूर्ण हाताळलेत, फक्त 9 रन खर्च करत आतापर्यंत त्यांना विकेट नाही मिळाली. परंतु चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाज आजच्या दिवसात जीत गावड यांना आपण पाहिलं. तानसा किंग या संघाची स्थिती सध्या 26 वरती, एक गडी बाद अशी स्थिती बघायला मिळते. या बॉल ऑन साइडला खूप चांगला फटका आहे. फलंदाज सचिन यांच्या बॅट मधनं बिग ब्लो, आसमानी टोला, एपीएल षटकार. अप ट्रॅकरचा बॉल बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. जीत गावड यांच्या विपक्षात आता हल्ला बॉल केलाय. साधारण चेंडू ऑन साइडला मिडविकेटच्या वरनं बॉलला पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर आणि आता धावसंख्या फलकावरती 6 न फ्लाय होताना बघायला मिळते. अमर पाटील आम्हाला दर्शवतायत की स्कोर कार्डला धावसंख्या 32. 32 धावा या धावफलकावरती आहेत. 32 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. जीत गावड संध्याकाळच्या सतत धावांचा वेग वाढत चाललाय. तानसा किंग पुन्हा एकदा खूप चांगला टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक डीप मधनं बॉलला फील्ड करतील सारंग आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावसंख्या इथून आकार घेईल ती म्हणजेच 1 न, अर्थात 33 धावा. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजे 4. आग्री प्रीमियर लीगचं 9वं पर्व, 9व्या पर्वातला 4था दिवस आणि 4थ्या दिवसातला अगदी शेवटचा मॅच. तानसा किंग आणि एका बाजूला यंगस्टर टेंबोडे आणि उमरोळी यांच्यात मधला हा कडवा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. 5वा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा जीत गावड तयार होतील. 33 धावा धावफलकावरती. बॅट चिकड आणि तिथे क्षेत्ररक्षक होते शॉर्टकट मधला, त्यांच्या आवाकापासून तो चेंडू दूर राहिला आणि या एका धावेनं स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 34 धावा. 34 धावा झालेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. सचिन घरत 8 बॉल मध्ये 17 रन त्याच्या बॅटमधून आलेत इंडिव्हिज्युअल आणि साईश ठाकूरला पाहत आहेत 4 बॉल मध्ये 9 रन. आतापर्यंत अंडरस्टँडिंग बॅटिंग केले गेले. तानसा किंग खराटतारा. जीत गावड यावेळेला स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, बरोबर बॅटच्या मध्यभागी या वेळेला चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. 1 रन मिळेल फर्स्ट स्लिप कडे आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती स्कोर कार्डवर 35. 35 या धावसंख्येवर 3 षटकांच्या समाप्ती अखेर. चला घाई करा, वेळ दौडू नका. कोणत्याही प्रकारची बॅट लाईट ची अपील चालणार नाहीये. ऑलरेडी पहा लगेच आमचे कॅमेरामॅन या वेळेला दर्शवतायत, आय थिंक सो साहिल सावंत दर्शवतायत की मंजित कुडू ज्यावेळेला दर्शवतायत की सूर्य अस्ताला चाललाय, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. आमचे बेस्ट कॅमेरामॅन म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, थोडेसे थकले साईश ठाकूर, सचिन घरत यांना आपण पाहू शकाल. परिपूर्ण व्यवस्था केली ती पाण्याची. खासियत आहे आमचे लाडके प्रेक्षक राजे पहा या मॅचचा आनंद घेण्यासाठी दुरून दुरून आलेले आहेत. घ्या झेल आणि 100 रुपयांचं बक्षीस कमवा. प्रणय घरत सोनावे यांच्या माध्यमातून हे बक्षीस आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या आणि बक्षिसांची कमाई करा. आता सध्या तरी आपण पाहिलं तर व्हीआयपी बॉक्स शांत आहे, परंतु जसजसं दिवस पुढे जाईल तसतसं ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन करताना आपल्याला पाहायला मिळतील. उद्यापासून रीलचेल पाहुण्यांची पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे लाडके प्रेक्षक राजे, माता भगिनी, त्याचप्रमाणे पदाधिकारी, ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक, लहान मुलं स्पर्धेला येतील. ऑन साइडला चांगला फटका तर आहे, परंतु तेवढाच उमेदीने फिल्डिंग. व्हॉट ऑफ फिल्डिंग, क्लास एक्सलंट. काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतोय. जीत गावड 2 वर्षानंतर कमबॅक ज्या पद्धतीने केलंय त्याच्यावर विश्वास दाखवलाय. हो, मी 2 वर्षानंतर आलोय, यासाठीच मी चांगली गोलंदाजी करेन, चांगली फलंदाजी करेन, चांगली फिल्डिंग करेन आणि संघाला अतिशय चांगले विजयी प्राप्त करून देईल. कारण मी आहे म्हणून संघ आहे हे डिक्शनरी मधून डिलीट करा. संघ आहे म्हणून मी आहे
हे जेव्हा जेव्हा म्हणतील ना तेव्हा मात्र क्रिकेट तुम्हाला सन्मानाने खेळण्यासाठी भाग पाडेल. त्यामुळे ग्रामीण क्रिकेटला आज आलेले सुगीचे दिवस आहेत. नवी दिशा दिली गेले. यावेळेला सरळ बॅटचा वापर केला. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल तर मिळेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु जीत गावडला पाहिलं आणि सांगितलं साईश ठाकूरने नाही, आपण रिस्क घ्यायची नाहीये. एक रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 37. उत्कृष्ट. आजचा दिवस कसा फील करतोयस तू? आगरी प्रीमियर लीग उच्च दर्जाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, तर आजच्या दिवसातला संपूर्ण दिवसभरातला एक्सपिरियन्स कसा राहिलाय? खूप सुखद सोहळा आहे आगरी प्रीमियर लीग, ज्यामध्ये खऱ्या अर्थानं प्रेम देणारी माणसं आहेत, प्रेम देणारी नाती इथे जोपासली जातात ऋणानुबंधाची. आणि खऱ्या अर्थानं सातत्यानं हे दुसरं वर्ष आहे आमचं आगरी प्रीमियर लीग मध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं अनेक प्रेमळ माणसं भेटली आणि आजच्या दिवसात देखील तो सगळं काही सुखद अनुभव हा आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आला. डेफिनेटली चांगली यावेळेला वर्णन केलं, कारण कोणतीही स्पर्धा ही पैशाने मोठी होत नसते, तर ती स्पर्धा आयोजकांच्या प्रेमापोटी, आयोजकांनी दिलेल्या सन्मानापोटी ती मात्र मोठी होत असते. आणि ती स्पर्धा आहे आगरी प्रीमियर लीग. ऑन साइडला फुल टॉस बॉल होता आणि सरळ बॉलला या वेळेला भिरकावून दिलं गेलंय. 4 रन चौकार. APL च्या बिमर या वेळेला बॉल आहे का रिव्ह्यू घेतला गेलाय DRS बॅटरने. आपण चेक करूया. तुम्हाला 2 रिव्ह्यू दिले गेलेत. अगदी उजव्या साईडला हलकीशी नजर फिरवली की तुम्हाला मोटरसायकल दिसेल आणि त्यावर असेल राजूदादा पाटील साखरे 0007 आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला थोडंसं स्पीडअप करा. हळूहळू मात्र यावेळेला आपण पाहतायत अंधाराचं साम्राज्य पसरेल त्या अगोदरच मात्र आपण आजचा शेड्यूल कंप्लीट करू आणि अमर पाटील दर्शवतील की उद्याचा पहिला सामना कोणत्या टीमचा आहे, संघाचा आहे. ऑन साइडला खेळला गेलाय. खूप चांगला फटका तर आहे. साईश ठाकूरच्या बॅट मधून 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रन साठी पलटले. इथे रन मिळेल का? आणि यस, डेफिनेटली गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1 शॉट. दैव देते नि कर्म नेते. उत्कर्ष असंच म्हणायला हरकत नाहीये. छोट्या स्वरूपात धावा घेण्याच्या प्रयत्नात मात्र हे अंगलट आलं. कंप्लीट झाली नव्हती धाव. उद्याच्या दिवसातील पहिला सामना 5व्या दिवसातील असेल. GT11 माकणे वर्सेस तानसा किंग. बरोबर तुम्ही 9:15 ला टच राहायचंय. मालिकावीर बाईक पर्व 9 आगरी प्रीमियर लीग 2026 आणि सौजन्य श्री राजूदादा पाटील साखरे 0007. ही बाईक HF डिलक्स हिरोची बाईक पाहायला मिळते. अगं मोटर्स. फुलटॉस बॉल, लो फुलटॉस बॉल होता आणि यावेळेला साईश ठाकूर म्हणतोय बॉल आहे फुलटॉस. आय एम द बॉस. षटकार. क्लास टायमिंग. या षटकाराने संघाची धावसंख्या 49. 4 षटकांच्या समाप्ती अखेर. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. गुडघ्यावर बॅलन्स केलं. बॉटम हँडचा चांगला वापर केला आणि सरळ बॉलला एक्झिक्यूट केलं. आउट ऑफ द पार्क. क्लास. साईश ठाकूरचा हा अप्रतिम षटकार पाहायला मिळाला. चला टीम मीटिंग तर मुळीच करू नका प्लीज. ज्या काही रणनीती आहेत त्या हातवारे करून कोणत्या गोलंदाजाला बोलवायचंय ते मात्र तुम्ही करा. आपण इंटरनॅशनल क्रिकेट जेव्हा बघतो ना त्यावेळेला ओव्हरलेट जेव्हा होतं त्यावेळेला मानधन कपात केलं जातं इंटरनॅशनल खेळाडूंच्या माध्यमातून कॅप्टनचं. आणि त्यावेळेला ते घाई करण्यासाठी हातवारे करून मात्र लगेच बॉलरला बोलवतात. आणि त्यामुळे ग्रामीण मध्ये सुद्धा असंच क्रिकेट झालं पाहिजे. आणि कॅप्टन असावा तर एकच. कॅप्टन जर 11 झाले तर उत्कर्ष त्या कॅप्टनचं अर्थच राहत नाही. 49 लॉस ऑफ 1 विकेट. 49 ला 1. उत्कर्ष आता 12 बॉल मध्ये मॅक्झिमम तुझ्या माइंड नुसार किती धावा यायला हव्यात? प्रेडिक्शन काय करशील? ज्या लयमध्ये बॅटिंग करतात सचिन घरत आणि साईश ठाकूर, तर 12 बॉलमध्ये 25 धावा त्या एक्सपेक्ट त्यांच्या देखील असतील. आणि मला तरी वाटतं की त्या 25 धावा जर आल्या तर मग संध्याकाळच्या सत्रात प्रतिस्पर्धी संघासाठी ते एक मोठं टार्गेट राहील. ज्या लयबद्ध फलंदाजी सचिन घरत 11 बॉलमध्ये 20 आणि साईश ठाकूर 8 बॉलमध्ये 21. चांगलं क्रिकेट. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल हुक केलाय आणि क्षेत्ररक्षक आहे डीप मधनं जिथे आपण पाहतायत कॅच नाही कॅरी करू शकले, परंतु इथे चौकार सेव्ह करण्याचा प्रयत्न त्यांनी देखील केला. सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या सहाय्याने 50 अप फॉर तानसा किंग. 50 धावा धावफलकावरती परिपूर्ण होत्यात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतायत हुक केलं होतं. बराच वेळ बॉल हवेत राहिला होता. जजमेंट चुकलं. पायावर बॉल जाऊन आदळला आणि तिथून साईश ठाकूरने दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. त्याने चान्स घेण्यासाठी स्ट्राइक एंडला थांबला. एकच रन मिळेल. 50 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. तानसा किंग खराट टीम पुन्हा एकदा बॉल तयार.
प्रतीकचा हा बॉल यावेळेला फोर्स केलाय या बॉलला. फिल्डर येत आहेत राज पाटील, कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. नो मिस्टेक, एक्सलंट कॅच. बॅक टू द पॅव्हिलियन. साईश ठाकूर गॉन. 21 वर मात्र फलंदाज बाद झालाय. 9 बॉल त्याने फेस केले. अगदी थोडासा शफल झाला होता, फोर्स केला होता या बॉलला. असं वाटलं की पुल करेल, परंतु फोर्स केला. समोर खेळले होते राज पाटीलला वेळ होता. जजमेंट चांगलं, कॉन्सन्ट्रेशन अप्रतिम पाहायला मिळालं. 9 बॉल 21, 233.3 चा स्ट्राईक रेट, 2 षटकार 1 चौकार. व्हॉट इनिंग, ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग बाय साईश ठाकूर. पुढचे फलंदाज लगेच रेडी राहायचे, जेणेकरून तुम्ही वॉर्मअप करत येतील तर तेवढं सहकार्य होईल. त्यामुळे मी तुम्हाला हंबल रिक्वेस्ट करतो, पन्नास धावा झाले 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. यावेळेला पंच जरूर दर्शवतायत एक्झॅक्टली काय घडलं गेलंय. तर वाईट बॉलचा इशारा आलाय आणि 1 फॉर द ओव्हर यावेळेला दर्शवलं गेले पंचांनी. खूपच डोक्याच्या वरून होता, आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहू शकताय. 1 फॉर द ओव्हर. 51 ला 2. अग्री प्रीमियर लीगचा अप्रतिम आपण पाहू शकताय. हे पर्व 9 आणि 9व्या पर्वात काहीतरी वेगळं पाहायला मिळतं. यावेळेला ऑन साइडला खेळलंय, फिल्डरला बीट केलंय. सरळ बॉल येईल सन्माननीय व्यासपीठ यांच्या सन्मानासाठी. स्पेशली मुकेशभाई भंडारी भाई यांच्या स्वागतासाठी हा बॉल निघून येतोय. अग्री प्रीमियर लीग एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून जी ओळखली जाते. पालघर जिल्ह्यातील अग्री समाज बांधवांचा हा वर्ल्ड कप म्हणून जो ओळखला जातो. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर सर्व अग्री समाज बांधवांना पडलेलं एक गोड स्वप्न म्हणजेच अग्री प्रीमियर लीग 2026. चांगला बॉल यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. चांगली गोलंदाजी, उत्कर्ष ज्या पद्धतीने लयबद्ध गोलंदाज झालाय. प्रत्येकाला संधी मिळते, त्या संधीचं सोनं करणं तत्पर असतं आणि ते केले प्रतीकने आतापर्यंत. चांगली गोलंदाजी प्रतीकची देखील आपण पाहतायत. स्लॉग षटकामध्ये आलेत आणि 4 बॉलमध्ये 1 चौकार देखील त्यांच्या विपक्षात आल्या. फक्त 6 रन त्यांनी देखील खर्च केलेत. निहीर अनंत पाटील स्ट्रायकिंग एंडला, टेंबोडेचे दिग्गज क्रिकेटपटू. पुढचा बॉल यावेळेला निहीरच्या बॅटमधनं खूप चांगला फटका. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं बॉल सीमा रेषेच्या बाहेर. 6 धाव्यांकरिता आलाय हा षटकार. चांगली बॅटिंग निहीरनं आता खेळलाय हा फटका 6 धाव्यांसाठी. आक्रमकता या फलंदाजामध्ये आहे आणि शॉर्ट प्लेन बॉल असेल तर तुम्ही अशा प्रकारचे स्ट्रोक कधीही केव्हाही कोणत्याही क्षणाला कोणत्याही वेळेला मात्र खेळू शकता. हा षटकार ठोकला. प्रतीक थोडासा कुठेतरी नाराज होत असेल. तानसा किंग खराटकारा टीम 61 वर जाऊन पोहोचले गेले. तेवढा वेळ घेऊ नका, कारण तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे. 61 ला 2. राईट अमोर द विकेटने प्रतीक. बॉल समोर खेळले, खूप चांगला फोर्स केला या बॉलला. फार वेगाने बॉल निघून चाललाय. 4 रन, चौकार. गुड शॉट, गुड बॅटिंग. आक्रमकतेचा सितारा म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, या चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 65 धावा. 65 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. आता शेवटचं षटक उत्कर्ष आपल्याला पाहायला मिळतं आणि शेवटच्या षटकात आय थिंक जर 15 धावा जरी आल्या, 15 ते 17, तर एक डेफिनेटली 80 क्रॉस, 80 प्लस धावा होण्याची दाट शक्यता आहे. क्लायमेट चेंज झालंय आणि अशा वेळेला डिफिकल्ट असतं धावा चेस करणं, परंतु क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या सेफ नाहीये. चला, वेळ फार दवडला जातो. वेळ दवडू नका. दोन्ही एंड कडून खेळतायत, आपण समजू शकतो. 7 सामने आहेत. शेड्यूल नुसार आपण सातत्याने पाहतो, त्यामुळे संघ मालकांचा सुद्धा प्रत्येक जण विचार करतो की तुम्हाला सुद्धा विचार विनिमय करण्यासाठी वेळ असावा लागतो, परंतु त्या वेळेचं एक लिमिट असावं की एक सामना जर 1.5 तास लागला तर आपल्याला आजच्या सामन्यातील म्हणजे प्रत्येक दिवसात जर 1.5 तास लागला तर अशा प्रकारचे सामने होण्याऐवजी जर मॅक्झिमम तुम्ही जर 1 तास 5 मिनिटे किंवा 10 मिनिटे जर घेतली तर सामने बरोबर कंप्लीट होतील.
65 लॉस ऑफ 2 विकेट. कारण शेवटच्या दिवसात तो परिपूर्णतः लोड न यावा त्यासाठी मात्र आपण कंप्लीट सामने केलेले बरे. 65 लॉस ऑफ 2 विकेट. फुल टॉस बॉल जरूर होता यावेळेला बॅटची एज घेत. बरोबर 9 वाजता तुम्ही रिपोर्टिंग करायची आहे. 9:05 ला फॉर्म फिलअप करून आपण सबमिट करा. 9:10 ला टॉस होईल आणि 9:15 ला बरोबर बॉल डिलिव्हर्ड होईल. GT 11 माकणे वर्सेस तांसा किंग कराडतारा संघ जो खेळतोय स्पेशली संघ मालक अभिजित जी किनी साहेब आणि पंकज जी किनी आणि संपूर्ण आयकॉन जे आहेत त्यांना विनंती करेन. चांगला बॉल होता परफेक्ट या वेळेला तुमच्या थोडस बाहेर चेंडूला पिच केलं. पियुष अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याची हेअरस्टाईल अप्रतिम पाहायला मिळते आणि फर्स्ट टाइम मात्र फॉर्म यावेळेला जरूर या स्पर्धेमध्ये त्यांनी पदार्पण केलंय. डेब्यू केलंय 9व्या सीझन मध्ये. पुन्हा एकदा बॉल तयार ऑन साइडला हिकेश हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल तर मेल फार वेगाने येत आहे. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. डेंजर एंड कडे सचिन गरत विकेट सॅक्रिफाईस करतायत कारण त्यांना माहिती आहे निहीरची बॅट जर एकदा बोलू लागली तर त्याच्या बॅट मधून सुद्धा या 1 ते 2 षटकार आले तर एक सॅटिस्फाईड स्कोर मिळेल. आता बॉल फेकून झाले जवळजवळ 3 बॉल फेकून झालेत. शेवटचे 3 बॉल आहेत. चला फलंदाज थोडस वॉर्मअप करत या. 13 बॉल 21 161.5 चा स्ट्राईक रेट. 1 षटकार 1 चौकार. ग्रेट बॅटिंग. पुन्हा एकदा बॉल तयार. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अगोदर समोरून फिरवलाय हा बॉल. कलात्मकता गोलंदाजीमध्ये दाखवले. बोटांतील जादू दाखवले. चांगला बॉल होता मात्र या वेळेला वळण मिळालं नाही या बॉलला. सरळ बॉल गेला आणि निहीरला असं वाटलं की हा बॉल बॅटवर बरोबर येईल परंतु डॉट बॉल. शेवटचे 2 बॉल शेष. या वेळेला घुटना टेक और सिक्सर दे. That's not a shot. That's a statement by निहीर पाटील. Man from टेंबोडे. 6 धावा. काय फटका होता. ISPL च्या रूल्स नुसार आपण पाहिलं तर 50-50 ओव्हरचा हा 9वा आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रेट टायमिंग. स्वीट अँड स्मार्ट षटकार. प्रशांत गरज सध्या फॉर्मामध्ये आपण पाहिलात. फॉलिंग स्वीप चे ते फटके मात्र त्याचे अफलातून पाहायला मिळतात. त्या पाठीमागे त्याचे कष्ट. 73 ला 3 5 बॉलच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता परंतु हा बॉल बीट झाले होते अजय घरत. 1 रन मिळेल लीगबाईच्या स्वरूपात आणि एकेरीने संघाची धावसंख्या 74-75 धावांचं लक्ष्य असेल. चला वेळ दौडू नका. लगेच आपण फिल्डिंग साठी सज्ज राहा. तांसा किंग खराटतारा आणि 2 बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये. यंगस्टार टेंबोडे उमरोळी तुमचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज राहायचे आहेत. मुकेश भाई आपल्याला शुभेच्छा असतील स्पर्धेसाठी. 31 आणि 1. मुकेश भाई यांच्या माध्यमातून इन्व्हिटेशन जे दिलेलं आहे अध्यक्ष देवानंद वजे साहेब असतील त्यानंतर अध्यक्ष ग्राउंड कमिटी राजू दादा पाटील यांना स्पेशली इन्व्हिटेशन या ठिकाणी दिले गेले. दिलीप नगर या मैदानात दमनच्या मैदानात अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकता. त्या स्पर्धा 40+ माध्यमातून कोळी आगरी एकता समाज मंडळ मुंबई आणि पोईसर जिमखानाचे अध्यक्ष आहेत आणि कोळी आगरी एकता समाज मंडळ मुंबईचे विश्वस्त अगदी कोळी आगरी बांधवांना त्यांनी जोपासलंय. धन्यवाद भाई आपण आलात त्याबद्दल आपलं थँक्स. खूप खूप धन्यवाद. 2 नंबरची जी दुसऱ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती मुकेश भाई यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप केले गेले. त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून देवानंद वजे साहेब अँड ऑल टीम यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. चला ग्राउंड स्टाफ थोडीशी बॅटर चला लगेच या.
जे आपण मनोजी पाटील ज्यांनी हल्दीराम स्वीट पॅकेट्स आपल्याला पाहायला मिळतं. मनोजी पाटील दरवर्षीप्रमाणे बरेच कित्येक APL आपल्याला पाहायला मिळालं आणि हे पॅकेज आपल्याला पाहायला मिळतं. धन्यवाद उत्कर्ष पाटील, थँक्यू व्हेरी मच. सध्या तरी तेजस पाटील यांच्या इंस्टाग्रामवर खूप रील सुद्धा व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि खूप लाईक्स कमेंट्स आणि विश नेटवर्क आता सध्या चर्चेचा विषय आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मुनीत कुडू असं म्हटलं तर व्हिडिओ एडिटर क्लास. तुम्ही कोणतीही व्हिडिओ द्या त्यांना, ते नाही म्हणणारच नाही, कारण त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही हा शब्द बिलकुल नाहीये. चला मॅचच्या दिशेने वळणार आहोत. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतील. विजयासाठी टार्गेट सेट केलं गेलंय ते 75 श्लोक गावड 3609. सर्व खेळाडूंना शुभेच्छा. चांगले नियोजन. 2 वर्ष मैदान उपलब्ध नसून सुद्धा फक्त नेटमध्ये सराव करून चांगला परफॉर्मन्स मुलांचा. तर @श्लोक गावड 3609. थँक्यू व्हेरी मच. अनिकेत कुडू सध्या तरी आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. हर्ष कुडू @ हर्ष कुडू. बेस्ट कॅमेरामॅन मुनीत कुडू, ब्रँड ऑफ बहाडोली. आणि यावेळेला आपण पाहतायत @निशांत पाटील. मनोजी पाटील यांना विनंती करेन. निशांत पाटील 5597 अग्री प्रीमियर लीग. सर्व खेळाडूंचे हार्दिक स्वागत आणि कॉमेंट्री खूप छान. प्रमोद शेडगे सर, धन्यवाद. निशांत पाटील काही जबरदस्त अप्रतिम. आणि ह्या नेहमीच कमेंट्स आम्ही प्रमोद शेडगे सरांबद्दल वाचतोय, कारण खूप प्रेम या पालघर जिल्ह्याने त्यांच्यावर केलेलं आहे. आणि आम्हाला असं वाटतंय की सुप्रीमो झाली, रतनबुवा झाली, आता महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन सुद्धा तुम्ही समालोचन करावं असं आम्हाला सुद्धा वाटतंय. कारण पालघर महाराष्ट्रामध्ये तर तुमचं नाव आहेच, परंतु एखाद मोठी स्पर्धा आणखीन मिळावी. ज्या पद्धतीने आपण बघतोय चेंडूला पाठवलंय 6 धावांकरिता षटकार. कारण मराठी भाषेवर प्रभुत्व आहे, त्यामुळे कदाचित महाराष्ट्राबाहेर जास्त जात नसतील, परंतु एखाद स्पर्धा अशी मिळावी जेणेकरून तुमचं म्हणजे आमचं स्वप्न आहे ते तुमच्या माध्यमातून पूर्ण होईल. इथून आपण बघतोय बघा, चेंडू उजवेष्टीच्या बाहेर होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा स्विंग होताना सुद्धा बघायला मिळाला साईजचा, परंतु काय जबरदस्त फटका. इथून आपण बघतोय आदित्य, यॉर्कर लेनचा चेंडू होता. इथून एक धाव पूर्ण केली गेली. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. निहीर पाटील मोक्याच्या क्षणी खाली झुकायला हवं होतं, उंजळ गेली नाही चेंडू पर्यंत. आणि इथून आपण बघितलं तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावीनंतर धावसंख्या 9 धावा. 3 चेंडूंचा खेळ होताना एका बाजूने अजय गरत 40+ क्रिकेट चांगल्या पद्धतीने खेळतायत आणि ॲज अ विकेट किपर म्हणून खूप छान पद्धतीने कामगिरी त्यांच्या माध्यमातून सातत्याने होते. आपण बघितलं होतं वसई ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये सातत्याने आपण बघितलं तर भावेश पाटील 339. मनोज दादाचा आवाज घुमला की मैदानात नवा उत्साह भरतो. आपल्या जबरदस्त कॉमेंट्रीने तो सामन्यात खरी जान ओततो. मनोज पाटील हे आमच्या समवेत आहेत. आणि सध्या तरी आपण पाहतायत हा बॉल आपण पाहिलात तर साईश ठाकूरचा वेगवान होता आणि ऑफ कटर बॉल आपल्याला पाहायला मिळाला. स्विच करण्याच्या प्रयत्नात होते आणि सरळ बॉल निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये सचिन गरत चेंडूला गॅदर करतायत. अतिशय रुपेजी पाटील यांच्या माध्यमातून 21व्या चषकाला वेगवेगळ्या समालोचकांचं गाणं घुमताना आपल्याला पाहायला मिळेल. ही खासियत राहिली. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. सरळ चेंडू निघून जाईल. बॉल थांबलाय का? आणि नाही, चेंडू निघून जातोय. देवानंद वजे साहेब यांच्या स्वागतासाठी, सन्मानासाठी, किशोरजी वजे यांच्या सन्मानासाठी आणि वैभव घरत यांच्या सन्मानासाठी तुमचं वेलकम आहे. चांगला फटका होता मनोजी पाटील. ज्या पद्धतीने आपण पाहिला त्या फटक्याला एक्झिक्यूट केला. सर प्लीज थोडी घाई करा. फटका चांगला खेळला. चांगल्या चेंडूला या पद्धतीचे फटके खेळतात तेव्हा खरोखरच कौतुक करावं लागेल फलंदाजांचं. तिसऱ्या पंचांची मदत घेतली. षटक संपलंय का? एक चेंडू आहे.
5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या आपण बघितली तर अमर पाटील आम्हाला दर्शवतात 13 धावा धावफलकावर झालेत. 5 चेंडूचा एकंदरीत खेळ होताना पहिल्या चेंडूवर सिंगल, पहिल्या चेंडूवर सिंगल आली, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा, चौथा चेंडू निर्धाव आणि 5व्या चेंडूवर चौकार येताना 5 चेंडू आणि 13 धावा. 5 बॉलचा खेळ झालाय. 13 रन. यंगस्टर टेंबोडे उमरोळी टीम आपण पाहत आहेत 13 वर जाऊन पोहोचले गेले. फोर्स केलं या बॉलला आउटफील्डच्या वरून. नेहर पाटीलला बीट केला आणि सरळ बॉल निघून जातोय. वैभव घरत यांच्या स्वागतासाठी देवानंद वजे, किशोरजी वजे, रत्नाकांत पाटील आणि सुनील वजे यांच्या स्वागतासाठी 4 रन. चांगला फटका होता. चला, नो मीटिंग नो टाइम. ऑलरेडी मात्र यावेळेला टायमिंग जे आहे ते निघून गेले. आता 30 बॉल आणि 58 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोजी पाटील 4 दिवस कसे गेले हे मात्र माहितीच पडलं नाही. खरोखरच जसा रविवारचा दिवस उजाडेल तेव्हा डोळ्यातून पाणी येईल, कारण मग ही स्पर्धा पुन्हा एकदा 1 वर्षभर वाट बघावी लागते या स्पर्धेची. सुनील वचे यांना बघितलं की प्रमोद सर त्या गायकाची आठवण येते, मी निघालो तुम्ही येता का. येस, डेफिनेटली. सागर कुडू नवीन गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 17 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा बॉल तयार. चांगला बॉल होता. थोडासा पाठीमागे बॉल. ह्या वेळेला लेंथ लाईन अँड लेंथ सुपर पाहायला मिळाली. अगदी चांगला बॉल पाहायला मिळतोय. फिंगरचा चांगला वापर केला होता. सागर कडू म्हणतोय की जरी बॅटिंग मध्ये मी कमकुवत ठरलो, परंतु आता गोलंदाजीमध्ये मला तसं करायचं नाहीये. जिद्दीने मला मात्र या वेळेला पिटून उठायचंय. मिस टायमिंग स्ट्रोक होता. बॉल निघून जातोय डी बॅकवर्ड पॉइंटला. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. सध्या तरी आपण पाहिलं तर नवतरुण मित्र मंडळ आणि पाटील अळी यांनी जे मात्र अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतं, जी सजावट केले, त्या खरोखरच नवतरुण मित्र मंडळाचं पाटील अळीचं मनपूर्वक धन्यवाद असेल. मनोजी पाटील, रुपेश पाटील यांचे बंधू या वेळेला पाहायला मिळत आहेत. ऑन स्क्रीन ऑन साइडला काय बॉडम हँडचा चांगला वापर करत असताना फक्त चेंडूला दिशा दिली. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. आगरी प्रीमियर लीग षटकार 6. अप्रतिम चांगला बॉल. या वेळेला पायावरचा बॉल होता, परंतु चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केला सागर कुडू. चांगली रणनीती आखली गेली. षटकार आला आणि मनोजी पाटील आता इरादे पक्के स्पष्ट जरूर केले. कुठल्याही प्रकारे सामना जिंकायचा आहे या उद्देशाने फलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळतात. प्रथमेश पाटील आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत. युवा तेज गोलंदाज, साखरे गावाचा एक अष्टपैलू खेळाडू, परंतु त्यांच्या चेहऱ्यावर असलेली स्माईल याचं राज आम्हाला आतापर्यंत कळलेलं नाही. कारण सामना कुठल्याही परिस्थितीमध्ये असो, संघ पराभवाच्या छायेत जरी असला तरी त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल काही केल्या कमी होत नाही. असा आमचा हा प्रथमेश पाटील आपल्याला बघायला मिळतंय. 3 चेंडू आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळलाय. सागर कुडूला टार्गेट केलंय. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. धावा खोऱ्याने यायला लागल्यात. 4 चेंडूंचा खेळ होताना धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 28 धावा. 28 धावा, 28 रन झालेले आहेत. मनोजी पाटील एक स्पेशली जर आपण पाहिलं तर खरोखरच कौतुक करावं असं वाटेल. ज्या वेळेला आपण सगळेजण जातो, परंतु हे स्टेज सांभाळण्याची जबाबदारी आहे जे आपण नाईट मध्ये आपल्याला पाहायला मिळतं, ते ग्राउंड स्टाफ आहे. खरोखरच त्यांचं कौतुक करावं लागेल. साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि सरळ बॉल निघून जातोय. 4 रन. चौकार. या वेळेला आपण बघतोय काय फटक्याची निवड केली होती. येत्या 25 आणि 26 जानेवारी या 2 दिवसामध्ये याच मैदानावर साखरे आगरी प्रीमियर लीगचं आयोजन केलं आहे आणि त्या साखरे आगरी प्रीमियर लीग साठी आमच्या समालोचन कक्षाकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. काही जबरदस्त आणि अप्रतिम असं आयोजन नियोजन साखरे आगरी प्रीमियर लीगचं सुद्धा असतंय. दरवर्षीप्रमाणे यंदाही मला आमंत्रित केलं गेलं होतं, परंतु काही कारणास्तव आम्ही येऊ शकत नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय.
सध्या 32 धावा झालेत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे सागर कुडू. धावा खर्च करतोय. पहिला बॉल वगळता डॉट बॉल, त्यानंतर सिंगल, षटकार, चौकार, चौकार. 15 रन्स खर्च केलेत 5 बॉल मध्ये. यावेळेला स्विचिंगचा फटका, क्लास टायमिंग, स्वतःला स्विच केलं आदित्यच्या बॅट मधून. या वेळेला बॉलला स्टॉप केलंय. चांगली रणनीती आखली गेली पंकज मडवीच्या माध्यमातून, परंतु 3 रन्स पळून पूर्ण केले गेलेत. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर बॉल रोखला होता, 2 रन्स सेव्ह झाल्या असत्या. प्रमोद सर, यंदा योगेश तरे साहेब दिसत नाहीत, परंतु त्यांची कमी जाणवू दिली नाही आपल्याला कमिटी मेंबर्सने, परंतु आठवण आपल्याला क्षणोक्षणी येते त्यांची. आज ते ऑनलाईन मॅच बघत असतील, कदाचित इलेक्शन ड्युटीला आहेत, नक्कीच ते रविवारच्या दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळतील, यात काही शंका नाही. शनिवारी काजू बदाम घेऊन येणार आहेत असं त्यांच्याकडून आम्हाला सूचित करण्यात आलंय. 24 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांचं लक्ष आहे. किशोर काका तुमची आठवण करतात. योगेश तरे साहेब तुम्ही ऐकत असतील तर सगळ्यात जास्त आठवण किशोर काकांना तुमची येते, तर त्यांच्यासाठी तुम्ही स्पेशल काहीतरी घेऊन या. 24 चेंडू आणि विजयासाठी 40 धावा. 24 बॉल आणि 40 रन हे सामन्याचं समीकरण. खेळाडू मैदानावर खेळतात, परंतु त्याची देखभाल करण्यासाठी ग्राउंड स्टाफ जे निवडले गेलंय, संपूर्ण जबाबदारी तो केर कचरा असो तुम्हाला जरा सुद्धा जाणवणार नाही. आणि ज्या पद्धतीने हे स्टेज सांभाळण्याची जबाबदारी घेतलेली आहे ती खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सागर वरठा आपल्याला सॅल्यूट आहे. सचिन पाटील रँचो आपल्याला सुद्धा सॅल्यूट आहे. सचिन पाटील, गिरीधर स्वामी यांना सुद्धा सॅल्यूट आहे. आणि अंकुश पाटील आपल्याला सुद्धा सॅल्यूट आहे. या आमच्या 4ही ग्राउंड स्टाफला मानाचा सलाम. कारण ग्राउंड स्टाफने जर दखल घेतली नसती तर भरपूर केर कचरा आणि परफेक्ट सोयी सुविधा तुमच्यापर्यंत पोहोचल्या नसत्या. म्हणून त्यामुळे जवळजवळ रात्री 11:30-12 वाजेपर्यंत ते जागतात. सकाळी पुन्हा एकदा 5-5:30 वाजता मात्र थंडी असून सुद्धा कडकडीत थंडीत ते उठतात आणि पुन्हा एकदा मात्र मैदानावर बरोबर 6:30ला येतात. त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. या वेळेला आपण बघतोय हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे एका हाताने मात्र झेल पकडलेला आहे शुभम पाटील सरपडा. काय जबरदस्त झेल आपल्याला बघायला मिळाला. परवाच्या दिवशी आम्ही होतो, कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर रात्री 9:30 वाजेपर्यंत रुपेश पाटील साहेबांना मी फोन केला होता, तर त्यांनी म्हटलं की आम्ही ग्राउंडवर आहोत. तर ग्राउंड स्टाफ होते, त्यांनी सर्व स्टँड म्हणजे जे जे खेळाडूंचे स्टँड बनवले होते अ गटाचे सामने संपल्यानंतर पूर्ण साफ केले त्यांनी ते. आणि ब गटाच्या नवीन खेळाडूंसाठी मात्र त्यांनी पुन्हा एकदा ते स्टँड रिकवर करून दिले होते, कारण त्याच्यामध्ये 3 दिवसामध्ये थोडासा बॉटल्स होत्या, प्लेट होत्या, त्या सगळ्या त्यांनी उचलण्याचं काम केलं. रात्री 9:30 वाजेपर्यंत खेळपट्टी सारवण्याचं काम केलं आणि पुन्हा एकदा मात्र सीमारेषा आखली, सर्कल ते आखलं. हे सर्व काम मात्र या चौघांनी केलं. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि त्यांच्या समवेत रुपेश पाटील आणि त्यांची पूर्ण टीम होती, यांचं सुद्धा आपण आभार व्यक्त करूया. सगळी जबाबदारी रुपेश पाटील यांच्यावर या ग्राउंडची आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे एक अतिशय चांगल्या पद्धतीने आपण मेंटेन करत असताना 35 लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेला ऑन साइडला खूप चांगला फटका तर आहे आणि सरळ बॉल निघून जाईल. 4 धावांकरता मेल खणखणीत चौकार. 39ला 1. आता सामन्यामध्ये रंगत निर्माण झाले, ट्विस्ट निर्माण होत असताना आपण पाहू शकतायत ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल जरूर एक्झिक्यूट केला. खूप चांगला फटका राज पाटीलचा होता. शफल झाले होते आणि फक्त दिशा देत असताना भव्य स्वागत अग्री कट्टाचे अंकित गरत यांचं या व्यासपीठावर 4 रन. प्रमोद सर काय म्हणतील, यंदाचं 9वं पर्व आहे. मालिकावीर बाईक राजू पाटील साहेबांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. पहिलं पारितोषिक सुद्धा आहे आणि मैदानासाठी केलेली अथक मेहनत. यावेळेला आपण बघतोय चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. साईश ठाकूरचा हा चेंडू आणि एका धावेने धावसंख्या आपण बघतोय. धावा झाल्या धावफलकावर 40. 20 चेंडू आणि 35 धावा. क्या बात आहे. कालच्या दिवसापर्यंत आपण पाहिलं तर जवळजवळ 1 लाख आपण पाहिलं आणि आजचा 4था दिवस आपल्याला पाहायला मिळतो. विश नेटवर्क या चॅनेलवर जवळजवळ 1.5 लाखांनी मात्र अप्रतिम भर पडली. 1.5 लाख एवढं मात्र आपल्याला व्ह्यूअर्स पाहायला मिळाले.
तर त्यांचं खरोखरच विश नेटवर्क अगदी क्लॅरिटी अप्रतिम पाहायला मिळाली. तर आगरी प्रीमियर लीगच्या वतीने एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात, कारण ही स्पर्धा पाहिलेली आहे 1.5 लाख जणांनी आपण पाहू शकतायत, 1,50,000. त्याबद्दल आपलं अभिनंदन आहे. दरम्यान आपण मॅच कडे वळणार आहोत. 40 रन झालेत आणि इथून आता सामन्याचं पारडं जड होत चाललंय. राईट मोर द विकेट साईश ठाकूर, चांगला फटका आहे, बॅक पंच केला गेलाय बिटवीन द गॅप मध्ये. डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल फार वेगाने निघून जातोय. आत्मविश्वासासहित बॉल निघून चालला डीप बॅकवर्ड पॉइंटला. जणू काही 4 धावांची मोहर उमटवली अजय घरेच्या बॅट मधून. क्लासी 4. सर, अजय घरतला जर कोण ओळखत नसेल तर ते म्हणत असतील की एक 20-25 वर्षाचा मुलगा असेल, ज्या पद्धतीने मैदानामध्ये वावरतोय. कोणी म्हणेल का ह्याला की हा 40+ क्रिकेट खेळतोय, आणि 40+ क्रिकेटचा खेळाडू क्रिकेटच्या ह्या मैदानावर चारही बाजूने चांगल्या पद्धतीने फटके खेळतोय. लवचिकपणाचं मात्र उदाहरण देताना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. ज्या पद्धतीने यष्टीरक्षण केलं, जी जबाबदारी संघमालक आयकॉन खेळाडू देतात ती जबाबदारी पार पडताना अजय घरत आपल्याला बघायला मिळतोय. धावा 18 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. 18 बॉल आणि 31 रन. हे मैदान खरोखरच मोठमोठ्या स्पर्धेला ज्या पद्धतीने मैदान रचलं जातं, परंतु हे मैदान शून्यातून निर्माण झालंय. शून्यातून विश्व निर्माण करण्याची खरी मजा आहे ना, ती आयत्या पिठावर रेषा ओढण्यात कधीच मजा नाहीये. आणि ते मात्र साखरेकरांनी करून दाखवलंय. त्यांना पाठिंबा देण्यासाठी उभे राहिले राजूदादा पाटील. 0007 हे फॅक्टर आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यांनी सांगितलं, हो मी या मैदानात काहीही करू शकतो, काया पलट करण्याची ताकद माझ्याकडे आहे. आणि त्यामुळे साखरेकरांनी जबरदस्त यावेळेला आपण पाहिलं तर खूप पाठिंबा दिला. आणि आज हे मैदान तयार होताना त्यामध्ये आगरी प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष देवानंद वजेसाहेब आणि संपूर्ण टीमने होकार दिला. आणि यावेळेला हे मैदान नंदनवन तयार झालं. मनोजी पाटील साहेब, नक्कीच आगरी प्रीमियर लीगच्या सर्व कमिटी मेंबरचं सुद्धा आभार व्यक्त करूया. ग्राउंड कमिटी साखरे यांचं सुद्धा आभार व्यक्त करूया. साखरे ग्रामस्थांचं सुद्धा आभार व्यक्त करूया, ज्यांनी या मैदानासाठी हातभार लावलाय. त्या सर्वांचं आम्ही आभार व्यक्त करतोय. काय जबरदस्त मैदान आपल्याला उपलब्ध करून दिलंय. इथे धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 17 आणि 30 धावांची गरज आहे. सामना अत्यंत चुरशीचा आपल्याला बघायला मिळतोय. VIP बॉक्स मध्ये राजूदादा पाटील आणि त्यांचे सहकारी आपल्याला बघायला मिळतात. ऑन स्क्रीन मॅचचा आनंद घेताना काय जबरदस्त आपण बघतोय. आणि एक खासियत राहिले, खुबी राहिले ती एक व्यक्तिमत्वाची. रुपेश पाटील नेहमीच ते पडद्याच्या पाठीमागे काम करतात आणि सांगतात की तुम्ही माझी स्तुती करू नका, जरी तुम्ही जवळचे मित्र असले समालोचक, परंतु ज्यांनी स्वप्न सत्यात साकारलंय त्यांची मात्र जास्तीत जास्त स्तुती करा. ज्यांनी हे मात्र स्वखर्चाने पणासपणाला मात्र या मैदानासाठी झटलेले आहेत. राजूदादा पाटील VIP बॉक्स मध्ये मॅचचा आनंद घेत असताना विकी वजे यांच्या समवेत सहदेव पाटील, पोलीस पाटील आपल्याला पाहायला मिळतात. व्हाईट बॉल. आता संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 46 झाले, म्हणजेच इथून 29 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता. येणाऱ्या बॉलमध्ये 17 बॉलमध्ये 17 बॉल 29 रन हे सामन्याचं समीकरण. व्हॉट अ मॅच. 17 चेंडू 29 धावा. पंकज मडवी या वेळेला आपण बघतोय चांगला फटका खेळला गेलाय. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. संजय किणी यांच्या स्वागतासाठी चेंडू निघून गेलाय. 4 धावांकरिता चौकार. संजय किणी यांच्या स्वागतासाठी हा बॉल निघून गेला होता. आपण पाहिलं तर हा बॉल पहा, थोडासा आखूट टप्प्याचा बॉल होता. लाईन अँड लेंथ परफेक्ट नव्हती आणि 3 बाउन्सने संजय किणी यांच्या सन्मानासाठी 4 रन 50 धावा 25 ची आवश्यकता. प्रयत्न करतायत खेळाडू. स्विच हिट स्लोवर 1 बॉल जरूर होता. पंकज मडवी फार वेगाने येत आहेत. धाव कंप्लीट झाली का तर यस, डेफिनेटली 1 रन लेग बाईच्या स्वरूपात. अजित म्हात्रे सरांकडून इशारा येतोय 51 रन. परंतु एक मोठं प्राइज असेल तर ते VIP बॉक्स 8,000 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्राइज लागले, परंतु उद्याच्या दिवसात 9,000 होताना पाहायला मिळतील. आणि कदाचित राजूदादा पाटील यांच्या खिशाला कैची कोणता फलंदाज लावे याकडे लक्ष असेल. मी एक नवरात्रमध्ये स्पर्धा घेतो, डोळे बांधून नारळ फोडणे. जेव्हा नारळ फुटत नाही ना, तेव्हा नारळाला जरी स्पर्श झाला ना तरी आम्ही बक्षीस देतो. तर राजूदादा पाटील असं करतील का की जर VIP बॉक्समध्ये चेंडू गेला नाही तर वर चेंडू पडला किंवा चेंडू लागला त्याला बक्षीस देतील का? येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच आपल्यापर्यंत येईल याचं उत्तर. चांगला बॉल ह्या वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. रीड केलं होतं. यस, बॅटरनी आय थिंक सो चॅलेंज केलंय. यस, बॅटरनी चॅलेंज केलंय. या आपण रेफर केले गेले.
डिसिजन पेंडिंग क्विकली आपण मात्र या ठिकाणी विरल नायर सर येत आहेत ऑन स्क्रीन. साहिल पाटील स्लो मोशन मध्ये या वेळेला त्यांना परिपूर्ण ऑन स्क्रीन वर दर्शवत असताना इट्स अ फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू लॉस्ट. 51 रन झाले, 24 रनची आवश्यकता आहे. पहिल्या दिवसामध्ये 5,000 होते, हळूहळू ती रक्कम वाढत चालले, तर शेवटच्या दिवसामध्ये कदाचित पत्ते अजून ओपन होतील. हुकमाचा एक्का कदाचित ते ओपन करतील. शेवटच्या दिवशीमध्ये काहीतरी बाउन्सर टाकतील आणि आपल्याला जो कधीही न वाटणारा असा एखादा बाउन्सर टाकतील आणि काहीतरी ओपन करतील शेवटच्या दिवशी राजू पाटील. यस डेफिनेटली 53 रन झालेत. यंगस्टार टेंबोडे उमरोळी टीम 53 वर जाऊन पोहोचले गेले. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर जवळजवळ 22 रनची आवश्यकता. 75 धावांचं लक्ष्यांचा पाठलाग करताना क्लायमेट नुसार अप्रतिम चांगला फटका आहे. समोर खेळलेत वाईडिश लॉंग ऑफ आहे. साईश ठाकूर पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगल मेल अजय गरतला रिटर्न पाठवलं. सांगितलं फलंदाज राज पाटीलने इथे अजय दादा कोणत्याही प्रकारची रिस्क नको. आता मॅच मात्र आपल्या बाजूने आलेली आहे. 12 बॉल 21 रनची आवश्यकता. नीड 21 रन्स फ्रॉम 12 बॉल्स. अतिशय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. आजचा शेड्यूल परिपूर्णतःच्या मार्गावर. सर्व संघांचं पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. चला घाई करा, वेळ दौडू नका. चला प्लीज थोडीशी घाई करा, कारण 12 चेंडू आहेत आणि विजयासाठी 21 धावांची गरज आहे. मित्रांनो, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला नम्र विनंती असेल, कारण फलंदाजी करणाऱ्या संघाला बॅट लाईटचा सामना करावा लागणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे. अग्री प्रीमियर लीग साखरे 6 संघ आहेत आणि या 6 संघामध्ये आपण बघितलं तर गावदेवी साखरे, अनिल पाटील, राकेश पाटील, प्रल्हाद पाटील, सौरभ गरत यांचा हा संघ आपल्याला बघायला मिळतो. जय भवानी, भावेश वजे, रणजित पाटील, आग्री फायटर, मनोज पाटील, संतोष पाटील, प्रवीण पाटील, मृगवी 11, राजू किणी, आई एकविरा, रुपेश पाटील, पाटील अली किंग, तेजस पाटील, राज पाटील आणि सूरज पाटील यांचे हे 6 संघ आपल्याला बघायला मिळतील. अग्री प्रीमियर लीग साखरे ही स्पर्धा आपल्या भेटीला येत्या 25 आणि 26 जानेवारी या 2 दिवसामध्ये आपल्याला ही बघायला मिळेल. सिस्टमॅटिकली आयोजन असते या स्पर्धेचं. युट्यूब लाईव्ह ही स्पर्धा असते. चला मित्रांनो घाई करा प्लीज. 12 चेंडू 21 धावा 20 नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह आपल्याला बघायला मिळेल. सागर कुडू ऑनस्क्रीन आपण बघतोय गोलंदाज. इथे आपण बघितला तर एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. चेंडूला फेकलं जाईल का, तर इथे आपण बघितलं तर धावपात होताना गडी मिळेल का बघायला, तर पंचांचं बोट वर झालंय. इथे आपण बघितलं तर तिसऱ्या पंचांची इथे मदत घेतली गेली. चला थोडी घाई करा. तिसरे पंच आलेत ना, ओके. धावपात आहे की नाही, कारण हा गडी तानसा किंगसाठी खूप महत्वाचा आहे. इथे जर धाव पूर्ण झाली असेल तर सुरक्षित असतील 2 फलंदाज. बघूया पंचांचा डिसिजन काय येतोय आमच्यापर्यंत. विश नेटवर्क विश्वसनीय चॅनल. नॉट आउट आहे, सुरक्षित आहेत फलंदाज. इथे धावा झाल्या. धाव फलकावर आपण बघितलं तर 56. विजयासाठी अमर पाटील दर्शवतील 11 चेंडू आणि 19 धावा. 11 बॉल आणि 19 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. राज पाटील 7 बॉल मध्ये 11, 7 बॉल मध्ये 10. अजय घरत अप्रतिम चांगला फटका तर आहे. ऑन साइडला खेळला गेलाय. फिल्डर नाहीये. देवानंद वजे साहेब यांच्या स्वागतासाठी 4 रन. चांगला फटका पाहायला मिळाला. राज पाटील बॉर्डरमॅनचा चांगला वापर करतोय. कधी नरम हाताने कधी खेळतो, तर कधी या वेळेला आपण पाहिलं तर पहा आता स्ट्रॉंग फटका होता. खूप चांगल्या पद्धतीने बॉर्डरमॅनचा वापर केला. मॅग्निफिसंट बॅटिंग. 4 रन 60 धावा झालेत. 15 रनची आवश्यकता आहे. यावेळेला ऑन साइडला कडक शॉट. महिला कक्षेच्या अगदी स्टँडच्या वरून चेंडू निघून जातोय. षटकारासाठी नवीनजी घरत यांच्या स्वागतासाठी ऍडव्होकेट. 6 धावा क्लास दर्शवणारा फटका होता. ज्या पद्धतीने राज पाटील बॅटिंग करतोय, नाही मला स्वप्न हे पूर्ण करायचंय, तसंच राजूदादा पाटील यांनी एखादं काम हाती घेतलं
त्याला म्हणतात ग्रामीण भाषेत सुपारी. ती सुपारी घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारची तडा मात्र त्या कार्यक्रमाला जाणार नाही आणि नवीन तडपदार तरुणांना घेऊन मात्र ती सुपारी पूर्ण करेन, हे त्यांचे शब्द आहेत. ग्रामीण भाषेत नाही, त्यांच्या भाषेतच म्हणायचं झालं तर सुपारी. कारण अग्री प्रीमियर लीगचं आपण ऑक्शन बघितलं, त्यामध्ये जवळजवळ 10 ते 12 वेळा उल्लेख झाला होता सुपारी या शब्दाचा. 9 चेंडू 9 धावा, इथून चांगला चेंडू होता. 8 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज. चांगला बॉल होता ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. राज पाटील आता कमबॅक करतायत गोलंदाज सागर कुडू. सागर कुडूकडे सुद्धा ते तंत्र आहे, टेक्निक आहे, परंतु आता धावा खर्च केलेत त्यांनी 30. या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, हवाई सफर केलाय आणि इथून आपण पाहताय जबरदस्त कडक शॉट. 100 रुपयाचं कॅश प्राइज गेलं. झेल घेतला असता तर 100 रुपये मिळाले असते. 97, 98, 99 रुपयापर्यंत पोहोचला होता, परंतु 100वा रुपये हातातून सुटला. चांगला फटका पाहायला मिळाला. 72 धावा, 7 बॉल आणि 3 रनची आवश्यकता आहे. 36 धावा खर्च केलेत. इथून अप्रतिम चांगल्या पद्धतीने चेंडूला घेऊन काढलंय. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत, वेगाने फेकी करतील. तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 73. साईश ठाकूर अक्षरशः मात्र या वेळेला खाली बसलेत. सागर धावा कुडू खूप आलेत. सर, सागर कुडू थोडासा मागडा ठरला. 37 धावा 12 चेंडू मध्ये खर्च केल्या गेल्यात, विकेट मिळाला नाही. त्यामुळेच शेवटच्या षटकापर्यंत जाणारा सामना मात्र अत्यंत सोपा करून ठेवलाय दोन्ही बॅटरने. सागर कुडू नाराज, परंतु बहाडोलीचे अनिकेत कुडू यावेळेला खुश आहेत. 73ला 1. 12 बॉलमध्ये 28. मनोजी पाटील जबरदस्त. राज पाटील चिकटून राहिला आणि खेळपट्टीवर धावा ऑटोमॅटिकली आल्या. 5 जाताना सर्वांना विनंती करेन की बाईक सावकाश चालवा. ही तुम्हाला नम्र विनंती असेल, कळकळीची विनंती, हात जोडून की बाईक सावकाश चालवा. घरी जाताना कोणीतरी आपली घरी वाट पाहतोय, याची तुम्ही जबाबदारी घ्या, खबरदारी घ्या आणि जाताना बाईक सावकाश चालवा, हीच तुम्हाला नम्र विनंती असेल. अप्रतिम चांगला फटका खेळला गेलाय. पंकज मडवीला बॉलने बीट केलंय आणि विजयाचा चौकार येत असताना सर्व संघांचं आज पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. विजयावर शिक्कामोर्तब यंगस्टर टेंबोडे उमरोळी विजय होत असताना पाहायला मिळतोय 9 विकेट सहित. कॉंग्रॅच्युलेशन. आणि अजून सुद्धा संधी आहे तानसा किंग या टीमला.